गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण हरी माऊली, मी वारे गुरुजी आपल्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत करतो। आपला आजचा विषय आहे की गुरु का करावा आणि गुरुचे काय फायदे आहेत या विषयावर मी तुम्हाला आज विश्लेषण करणार आहे। आपण चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। माऊली, गुरुचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये हे खूप मोठे आहे। गुरुशिवाय आपल्या कुळाचा उद्धार होत नाही, गुरुशिवाय आपल्या वंशाचा उद्धार होत नाही, गुरुशिवाय आपला उद्धार होत नाही। या संसार रूपी सागरातून तरुण जाण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता ही खूप असते। गुरु हा अंधकारातून प्रकाशाकडे आपल्याला नेतो। आपले शरीर आहे, आपली बुद्धी आहे, पण त्या बुद्धीला प्रकाश हा गुरु देत असतो। त्यामुळे गुरुचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये हे खूप असते। तर गुरु का करावा, तर जो आपला काही जो अंधकार आहे, या अंधकारामध्ये आपण या संसारामध्ये, या संसार रूपी भवसागरामध्ये आपल्याला हे दुःख प्राप्त होते। तर याच्यातून तरुण जाण्यासाठी, आपल्याला प्रकाशाकडे नेण्यासाठी आपल्याला हे गुरुची आवश्यकता असते। म्हणून गुरु हा केला पाहिजे। तर गुरुचे फायदे काय आहेत, काळजीपूर्वक ऐका। तर माऊली, ह्या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक स्वार्थी आणि एक निस्वार्थी। तर स्वार्थी लोकांना सुद्धा मी गुरुचे फायदे सांगणार आहे आणि जे निस्वार्थी लोक आहेत त्यांना सुद्धा मी गुरुचे फायदे सांगणार आहे। आता स्वार्थी म्हणजे काय, की जे परमेश्वराची काही लोक भक्ती करतात, तर काहीतरी अपेक्षा ठेवून भक्ती करतात, त्यांना स्वार्थी म्हणतात। आणि निस्वार्थी म्हणजे काय, की काय जे लोक परमेश्वराची भक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता परमेश्वराच्या प्राप्तीसाठी परमेश्वराची भक्ती करतात, त्याला निस्वार्थी भक्ती म्हणतात। तर जे लोक निस्वार्थी भक्ती करतात त्यांना गुरुचा काय फायदा आहे, तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये सूत महाराज म्हणतात, श्रीमद भागवत महात्म्य अध्याय 1 मध्ये 8वा श्लोक, त्यामध्ये सूत महाराज आपल्याला सांगतात, चिंतामणिर्लोक सुखम सुहृद स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठ योगी दुर्लभम वैकुंठ योगी दुर्लभम। सूत महाराज म्हणतात की जो वैकुंठ मोठमोठ्या योग्यांना सुद्धा प्राप्त होत नाही, तो वैकुंठ तुम्हाला गुरुच्या आशीर्वादामुळे, गुरुच्या कृपेमुळे, गुरुमुळे तुम्हाला प्राप्त होतो। विचार करा माऊली, की मग गुरुचे महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये किती आहे। देवतांना सुद्धा गुरु आहे, दैत्यांना सुद्धा गुरु आहे। देवतांचे गुरु गुरु बृहस्पती, दैत्यांचे गुरु दैत्य गुरु शुक्राचार्य। तर आपण तर मनुष्य आहोत, आपल्याला गुरु हा करावाच लागतो। तुम्ही कितीही मोठे असले, किती पैशावाले असले, किती गरीब असले, सत्ताधारी असले, अधिकारी असले, व्यावसायिक असले, तुम्ही कितीही मोठे असले, जर तुम्हाला गुरु नाही तर तुमचं ही सफलता बेकार आहे। कारण गुरुचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये खूप आहे। आता गुरुचे महत्त्व तुम्हाला, जे काही निस्वार्थी जे लोक आहेत, भक्ती करणारे, जे वैकुंठ, जो श्री हरिनारायणाचा जो काही वैकुंठ आहे, वैकुंठाच्या प्राप्तीसाठी जे काही लोक भक्ती करतात त्यांना वैकुंठ हा गुरुमुळे प्राप्त होतो। हे या श्रीमद भागवताच्या ह्या श्लोकातून हे सिद्ध झालेलं आहे। म्हणजे ज्यांना वैकुंठाची प्राप्तीची जी काही इच्छा आहे, भगवंताच्या प्राप्तीची जी काही इच्छा आहे, त्यांना सुद्धा गुरु हा करावा लागतो। तुम्ही कितीही मोठे भगवंताचे भक्त असले तरी तुम्हाला गुरु हा करावा लागतो। आता जे काही स्वार्थी लोक आहेत, म्हणजे जे काहीतरी अपेक्षा ठेवून भगवंताची भक्ती करतात की मला काहीतरी मिळालं पाहिजे, स्वार्थ ठेवणं म्हणजे काय चुकीची गोष्ट नाही, कारण हा कलियुग आहे। पण स्वार्थाबरोबर परमार्थ सुद्धा असला पाहिजे, स्वार्थाला परमार्थाची सुद्धा जोड असली पाहिजे, तेव्हा तुमचा तो स्वार्थ हा सिद्ध होतो, सफल होतो। तर माऊली, जे काही स्वार्थी लोक आहेत त्यांना गुरुचे महत्त्व पटवून देण्यासाठी, गुरुचे फायदे पटवून देण्यासाठी मी एक आता उदाहरण सांगणार आहे, सत्य उदाहरण सांगणार आहे, काळजीपूर्वक ऐका। तर माऊली, गुरुपौर्णिमेच्या आधी 5 दिवसाच्या आधी मला माझ्या शिष्याचा फोन आला आणि माझा शिष्य मला म्हणाला की गुरुजी तुम्ही माझ्या घरी यावे, मला तुमची विधीपूर्वक पूजा सन्मान करायचा आहे, गुरुदर्शना द्यायची आहे। तर माऊली, त्यावेळेस माझ्यापाशी मुळीच हा वेळ नव्हता, पण जो काही माझा शिष्य, ज्या काही माझ्या शिष्याने मला फोन केला होता,
त्यावर एक मोठं संकट येणार होते, याचे मला संकेत हे पूर्वीच भेटलेले होते. मग त्या संकटाचे निवारण करण्यासाठी मला त्या शिष्याच्या घरी जाणेच होते. तर गुरुपौर्णिमेच्या आधी मी 2 दिवसांनी त्या शिष्याच्या माझ्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर त्या शिष्याने माझी विधीपूर्वक पूजा केली, सन्मान केला. जे काही नियम असतात त्या नियमाप्रमाणे त्यांनी सगळी पूजा वगैरे त्यांनी आटोपून घेतली. आणि मग सगळ्या गोष्टी ह्या आटोपल्याच्या नंतर सकाळी 10 वाजता त्या माझ्या शिष्याचा जो काही शेतामधला जो काही मजूर आहे, जो काही गडी आहे, तो घरी धावत आला आणि माझ्या शिष्याला म्हणाला की शेतामध्ये तुम्ही मालक चला, थोडा वाद आहे. तुम्ही माझ्या शिष्याला म्हणलो की तू शेतामध्ये आज जाऊ नको, तू शेतामध्ये तू उद्या जाय. तुझा जो काही विषय असेल तो तू उद्या काय, तू आज हा जाऊ नको. तो माझा शिष्य मला बोलू तुम्ही 5 मिनिटं घरी बसा, मी आता 10 मिनिटांनी जाऊन येतो. तो माझा जो शिष्य आहे हा माझा विश्वासू शिष्य होता. हे पहा मंडळी, काय की जेव्हा गुरु शिष्याचं नातं हे एखाद्या जे आपले आई आणि बाळाचं जे नातं असतं, जे माय लेकराचं जे नातं असतं, जसं एखाद्या लेकरावर संकट येणार असेल तर त्या आईला पहिले त्याचे संकेत मिळतात आणि आई जीवाची बाजी लावून त्या लेकराची, त्या बाळाची ती रक्षा करते. तसं गुरुला शिष्यावर जर काही संकट येणार असेल तर गुरुला पहिले संकेत मिळतात आणि गुरुचा आशीर्वाद, गुरुची जी शक्ती असते नक्की त्या शिष्याची ती मदत करते. तर मी माझ्या शिष्याला बोलला, अरे बाळा तू आज जाऊ नको, तू उद्या जाय. पण तू ऐकायला तयार नव्हता. तर मग मी ठरवलं की आता आपण याच्यासोबत शेतामध्ये जायचं. मी त्याला म्हणलो की बाळा मला पण तू सोबत घेऊन चल शेतामध्ये, मी थोडा फेरफटका मारतो आणि तुझे काही काम आहे तू आटपून घे शेतामधले. तर मग आम्ही दोघे सोबत गेलो, जो माझा शिष्य आणि मी तिथे शेतामध्ये गेल्याच्या नंतर एका लिंबाच्या झाडाखाली बसलो आणि जो माझा शिष्य होता तो जो काही शेजारी होता त्याच्याबरोबर तो बोलू लागला. आणि बोलता बोलता त्या दोघांचे जे भांडण हे जे काही बोलणं जे आहे, जे वाद आहे, तो भांडणाच्या याच्यामध्ये रूपांतर झाला आणि त्या दोघांचे भांडणं हे सुरू झाले. भांडणं सुरू भांडणं सुरू झाल्याच्या नंतर जो काही शेत शेजारी होता त्यांनी एक धारदार हत्याराने त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तर मी त्यावेळेस त्या शेत शेजाऱ्याला मी आवाज दिला, अरे म्हणलं थांब म्हणलं, का बरं तू वाद घालतोय, का बरं तू याला मारतोय, याच्या जीवावर तू का बरं भेटला, काय कारण आहे मला सांग. तरी तो शेत शेजारी म्हणला की आमचा 1 फुटाचा हा काही शेताचा वाद आहे. म्हणलं तू 1 फुटासाठी तू एक हत्या करायला निघला तू, आणि एवढी ही काही प्रॉपर्टी हत्या करून तू कमवणार आहे, ही प्रॉपर्टी तुला सोबत घेऊन जाणार आहे का स्वर्गामध्ये नरकामध्ये, तू ह्या ठिकाणी ठेवणार आहे. तर एवढी हत्या करून प्रॉपर्टी तुला कमवण्याची गरज काय. तो मला म्हणला, गुरुजी मला 3 मुलं आहेत, त्या 3 मुलासाठी मला कमवावं लागेल ना. म्हणलं मग हत्या करून तू कमवतो का बाळा, हत्या तू याला जर मारले त्याच्या मुलाबाळाचा वनवास होईल, तू जेलमध्ये आयुष्यभर राहशील, तुझ्या मुलाबाळाचा वनवास होईल. नाही म्हणला गुरुजी की मला याच्यामध्ये माझा अधिकार आहे, ही काही 1-2 फूटची जमीन आहे, ही माझीच आहे. मी म्हणलं ठीक आहे, ही जमीन तुझी जरी करता असली तर ही एवढी तू जमीन ही जी अधिकाराने कमवायला, एवढे वाद घालून कमवायला, ह्या जमिनीचा पुढे काय उपयोग होणार आहे, काय नुकसान होणार तुला माहित तरी आहे का. तुझे मुलं बाळे पुढे कसे निघणार आहेत हे तुला माहित तरी आहे का. तर म्हणला गुरुजी नाही, माझे मुलं बाळ हे खूप चांगले आहेत आणि ते चांगलेच निघणार, मी चांगला आहे तर माझे मुलं बाळ पण हे चांगलेच निघणार. म्हणलं असं आहे का, तर बस चल. त्याला एका आश्रममध्ये घेऊन गेलो. त्या ठिकाणी त्याला दाखवलं की 50 एकरावाले, 100 एकरावाले, करोडपती, अरबपती, लखपती लोकांचे आई वडील वृद्ध आश्रममध्ये आहेत. त्या आई वडिलांना सांभाळायला तयार नाही. त्याला दाखवले की श्रीमंत घरचे लोक हे वृद्ध आश्रममध्ये आहेत, तर तुझी काय लायकी आहे. पण तरी तो ऐकायला तयार नव्हता. नाही गुरुजी म्हणले माझे मुलं हे खूपच चांगले निघणार आहेत, माझं खूपच चांगलं होणार आहे. तर आश्रममध्ये एक काही पिंपळ झाड होतं, त्याचं पान तोडून मी त्याला दिलं. म्हणलं रात्री झोपताना उशाखाली तू घेऊन झोप आणि सकाळी मला येऊन भेट. तर माऊली काय असतं की काही ठिकाणी चमत्कार हा दाखवला लागतो, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जसा काही चमत्कार दाखवला, संत तुकाराम महाराज जशी गाथा पाण्यातून वर आली, तेव्हा जगाने त्यांना हे मान्य केलं, तेव्हा जगाने त्यांना हे प्रेम दिलं. ते काय असतं काही ठिकाणी आपल्याला हे थोडंफार काही या गोष्टी चमत्काराशिवाय नमस्कार नाही, आपण ही गोष्टी काही आपण समजून घ्या. तर मग दुसऱ्या दिवशी तो पिंपळाचे पान घेऊन गेला आणि मग सकाळी मला भेटला. म्हणला गुरुजी मला माझी ही चुकी कळालेली आहे आणि जे काही झालं असं मी त्याबद्दल मी माफी मागतो. मी म्हणला अरे बाळा तू तो कालपर्यंत म्हणून आला की मला माझ्या मुलांची खूप गॅरंटी आहे, मला माझ्या मुलासाठी कमवायचं आहे, आणि आज एकाएकी काय झालं तू माफी मागायला. म्हणजे गुरुजी तुम्ही जे काही मला पान दिलं
त्या पानामुळे जे काही मला स्वप्न पडले, जे काही मला संकेत मिळाले, त्यावरून मला हे कळालं की आपण जे काही कमवत आहे याचा काही उपयोग नाही. काय तर म्हणजे जे काही झालं असेल तर मला माफ करा, यापुढे कधीही वाद घालणार नाही आणि आमचा कधीही वाद होणार नाही. तर मंडळी अशा प्रकारे त्या दोघांचा तो वाद भेटला. आता त्यावेळेस जर मी नसतो तर काहीतरी खूप मोठी माझ्या शिष्याची हानी झाली असती. आणि अशा वादामध्ये काय होतं की मार खाणाऱ्याची पण हानी होती आणि मारणाऱ्याची पण हानी होती, दोघांची हानी होती. तर असं गुरुमुळे तुमचा काय फायदा होईल, तुमचा कधी फायदा होईल, तुमचा किती फायदा होईल हे कधी सांगता येत नाही. तर जे स्वार्थी असो का निस्वार्थी असो, दोन प्रकार जे काही लोक ह्या जगामध्ये आहेत, ह्या दोघांचा सुद्धा फायदा हा गुरुमुळे होतो. त्यामुळे आपण हा गुरु केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने गुरु केला पाहिजे, पुरुष असो स्त्री असो, प्रत्येकाने हा गुरु केला पाहिजे. गुरुला दक्षिणा दिली पाहिजे, गुरुची विधीपूर्वक पूजा केली पाहिजे, गुरुचा आशीर्वाद प्राप्त केला पाहिजे, गुरुचा विश्वास प्राप्त केला पाहिजे. आणि माऊली, गुरुचे महत्व आपल्या जीवनामध्ये एवढे आहे की गुरु शिवाय सांगायचे म्हणजे तुमचा उद्धारच नाही. काय ठीक आहे, असो. आपला हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर छान वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण गुरुचे महत्व, गुरुचे फायदे, हे एका व्हिडिओमध्ये एवढी माहिती आपली पूर्ण होत नाही. आपण आणखी काही व्हिडिओ आपण हे बनवणार आहोत. तर त्यासाठी ह्या व्हिडिओला आपण लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण.